आता एका मित्राची आपल्याकडे कमेंट आली होती. त्याचं असं म्हणणं होतं, फेसबुकवरती ज्या वेळेला आपल्या व्यवसायाचं आपण प्रमोशन करतोय त्यावेळेला फेसबुक आपल्याकडून पैसे कशा पद्धतीने चार्जेस करतात. काय ते आपल्यावरती एखादा कॉल आल्यावरती चार्जेस घेत आहेत का ते आपल्याला एखादा व्हॉट्सॲपवरती मेसेज आल्यानंतर चार्जेस कट करून घेतात, की आपल्याला एखादी एन्क्वायरी आली इन द फॉर्म ऑफ लीड त्यानंतर ते आपल्याकडून चार्जेस घेत आहेत, की आपल्या एखाद्या वेबसाईटवरती किंवा आपल्याला लाईक्स वगैरे काय मिळतील त्याच्यावरती चार्जेस घेत आहेत का. तर मेटा वरती ज्या वेळेला आपण प्रमोशन करतोय, मेन उद्दिष्ट त्याचं एक आहे, त्याच्यावरती आपण प्रमोशन करतोय. त्यामध्ये सोशल मीडियाचं उद्दिष्ट काय आहे की आपण जे प्रमोशनसाठी इमेजेस व्हिडिओज लोकांना दाखवतोय, तर हे लोकांना दाखवणे इथंपर्यंतचं सोशल मीडियाचं काम आहे. आता ही दाखवण्याची प्रोसेस म्हणजे ही टेक्निकल एक टर्म येते, त्याला इम्प्रेशन्स म्हणतात. इम्प्रेशन्स म्हणजे नेमकं काय असतं, तर ज्या वेळेला एखादा युजर आपली सोशल मीडियाचं ॲप्लिकेशन वापरत असेल, इंस्टाग्राम फेसबुक वापरत असेल, त्यावेळेला इमेजेस फॉर्मॅटमध्ये व्हिडिओज फॉर्मॅटमध्ये कंटेंट बघत असतो. त्याच वेळेला ज्या वेळेला आपण आपल्या व्यवसायाचं प्रमोशन करतोय, ते समजा एकदा कस्टमरने एकदा एका युजरने बघितलं तर त्याला एक इम्प्रेशन असं काउंट केलं जातं. आता ही इम्प्रेशन म्हटलंय तर एक इम्प्रेशन झालं की लगेच पैसे कट होतात का? नाही. तर त्यामध्ये कन्सेप्ट कशी आहे, ज्या वेळेला 1000 इम्प्रेशन्स कंप्लीट होतील त्यावेळेला एक ठराविक रक्कम मेटा निर्धारित करतं आणि ती तुम्हाला CPM म्हणजेच कॉस्ट पर माईल म्हणजेच 1000 इम्प्रेशन्स म्हणजे 1000 वेळेला तुमची ॲड दाखवण्यात आलेली आहे असं ज्या वेळेला मेटा सांगतं, तर त्यावेळेला आपल्याकडून ते चार्जेस कट केले जातात. सिंपलशी गोष्ट मध्ये तुम्हाला सांगितलं. या पद्धतीने मेटा आपल्याबरोबर चार्जेस कट करून घेतं. तर यामध्ये CPM वाढतो कधी, कमी कधी होतो, वाढल्याचे फायदे नुकसान काय आहेत, कमी झाल्यावरचे नुकसान फायदे काय आहेत, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल.